जेव्हा मेहनत करत असतो तो एकटाच असतो, यशामध्ये प्रचंड लोक साथ असतात आणि तो यश सध्या बघतो आपण. जेव्हा तो मेहनत घेत होता तो एकटाच जात होता, एकटाच करत होता, एकटाच धावत होता, एकटाच त्या फिटनेसवर काम करत होता. परंतु आज जेव्हा त्याला यश मिळालंय तर यशाचे साथीदार खूप असतात असं म्हटलं जातं. आणि ही समस्त आमच्या गावकऱ्यांसाठी, संपूर्ण तालुक्यासाठी, संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण एकंदरीत विचार केला तर IPL ही जगातील सर्वात मोठी लीग आहे आणि त्या लीग पर्यंत पोहोचणं एक सामान्य घरातील एक शेतकऱ्याचा मुलगा इतका प्रचंड मेहनत त्यांनी घेतलंय. खऱ्या अर्थानं या आनंदाच्या क्षणी नरेंद्र दिवाने सर यांचा मी नामोल्लेख या ठिकाणी आवर्जून करेल. कारण ज्या गुरुच्या तालमीमध्ये त्यांनी जे धडे घेतले, फिटनेस घेतली, त्यांनी प्रचंड विश्वास दाखवला. ओमकारचं कौतुक आहे, परंतु खऱ्या अर्थानं त्याच्या आई वडिलांचं दोघांचं कौतुक आहे. कारण दोघांनी त्याला सपोर्ट दिला. कारण गरीब परिस्थितीमधून तो पुढे गेलाय आणि क्रिकेट खेळणं हे श्रीमंताचे चोचले असतात असं बोललं जातं. परंतु ओमकारने ती लाईन फोडून काढली आहे. त्याला त्याच्या आई वडिलांनी सपोर्ट केला, त्यांनी त्याला बॅकअप दिलं, दोघांनी मेहनत घेतली. त्याचा भाऊ असेल, त्याची आजी असेल, त्याचा पूर्ण परिवार असेल, समस्त त्याचे सर्व मित्र असतील, आमच्या गावातले सगळे मित्र, गावातले सर्व ग्रामस्थ असतील, सर्वांनी त्याला सपोर्ट केला. सर्वांनी त्याला नक्कीच त्याच्या पाठीमागे सर्वांच्या विशेष होत्या, सर्वांची प्रेरणा होती. आज आपण बघितलं ना त्याच्या वडिलांचे एक व्हिडिओ व्हायरल झाले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ज्यावेळी लास्ट मोमेंटला सनरायझर हैदराबादचा जो बीड ओपन झाला, त्याच्या वडिलांनी प्रचंड आरडाओरड केली. समोर जाऊन त्यांनी त्या अधिष्ठांच्या म्हणजे सद्गुरूंच्या ते अक्षरशः पाया पडले. त्यांच्या त्या भावना नक्कीच त्या व्हिडिओमध्ये, ती व्हिडिओ जरूर तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसेल. हे एकंदरीत भावना होत्या त्याच्या घरच्यांच्या. आणि आज खऱ्या अर्थानं प्रचंड आनंद आहे, मनाला भरपूर आनंद, सांगताना शब्द नाहीयेत. एकदा जोरदार टाळ्या ओमकारसाठी सर्वांनी गायच्या.